2600 रुपये 30 दिवस 2 टाइम जेवण, त्यामध्ये 4 चपाती, 1 सुकी भाजी, 1 पातळ भाजी आणि डाळ भात. 1800 रुपयामध्ये 30 दिवस 2 टाइम जेवण, त्यामध्ये सगळं सारखंच, फक्त 4 चपाती ऐवजी 2 चपाती. 2600 म्हणजे फुल टिफिन आणि 1800 म्हणजे हाफ टिफिन. 30 गुणिले 2 म्हणजे महिन्याचे 60 डबे झाले. म्हणजे एक फुल डबा 44 रुपयाला पडला आणि एक हाफ डबा 30 रुपयाला. मेसवाला तुम्हाला 40 रुपयामध्ये एवढं सगळं देतो, याचा कधी विचार केलाय का? आपण जेव्हा बाहेर वडापाव खायला जातो तेव्हा तो 18 रुपयाला भेटतो, एक ओली भेट 35 रुपयाला, एक पाणीपुरी 30 रुपयाला, एक चहा 12 रुपयाला आणि पोट भरून जेवण 180 ते 220 रुपयाला. आणि तुमच्यापेक्षा 40 रुपयामध्ये मेसवाल्याकडून काय काय असते याचा कधी विचार केलाय का? तो तुम्हाला फक्त 2600 रुपयामध्ये महिनाभर 2 टाइम वेळेवर 4 चपात्या, 2 भाज्या, डाळ भात, आठवड्यामधून 3 वेळा नॉनव्हेज, एक टाइम स्पेशल, दररोज वेगवेगळ्या भाज्या आणि कधी कधी सलाड पण पोच करतोय. आणि त्यातून पण आपली ओरड असते, शेट वेळेवर जेवण भेटत नाही, आमचं पोट भरत नाही, चपाती बारकी झाली, भाजी पत्तळ झाली, आज चव नव्हती आणि भातावर डाळ कमी पडली. तुम्ही त्याला 2600 रुपये 30 दिवसाचे देताय, 10 दिवसाचे नाही. 40 रुपयामध्ये त्यांनी अजून काय काय दिलं पाहिजे? भाजीपाला, किराणा, तेल एवढं महागलं आहे की त्याचा घरी आणायला सुद्धा नको नको होतं. गहू, कांदा, टमाटा, जेवणासाठी मोकळे टिफिन, हे सगळे सुद्धा आता खूप महागलं आहे. टिफिन वेळेवर प्रत्येकाच ठिकाणी पोहोचवा, त्यांच्यातली घाण काढा, त्यांना धुवा, उन्हामध्ये थांबून त्यांची वाट बघा, पायऱ्या चढून वर जावा, पैशाची भिकारी त्यांना महिनाभर महाग लागा, त्यांच्या सुट्ट्या भरून द्या, परत ते गोळा करा, हे गेटवर नाही त्या गेटवर द्या, परत ते पोर डबे हरवणार ते मिटवा आणि हे सगळं फक्त 40 रुपयामध्ये करा. आणि त्यातून पण समोरचा व्यक्ती म्हणतो आम्हाला घरगुती जेवण पाहिजे, मेसचं नाही. एवढे चोचले तर घरचे पण सहन करत नाहीत, मग मेसवाले पशी का? एकदा फक्त स्वतःला मेसवाल्याच्या ठिकाणी ठेवून विचार करा, आपण त्याला 40 रुपये देतोय, 100 नाही. 40 रुपयाच्या हिशोबानेच तो आपल्याला जेवण देणार, 100च्या